पावसाळ्याचं कोरड फटफडत या जनावराला शेंदून पाणी पाजावं लागतं 1 महिन्याने अजून शेंदून पाणी पाजावं लागतंय आणि माणसाला पाणी पुरत नाही गुंडीभर पाण्यानं धुणं पिळून टाकावं लागतंय गुंडीभर यांना कशी आपली किव दया ह्याच्या काहीतरी पोटात आण पाणी नाही झाक येऊ पडायला पाणी तुम्हाला माहित आहे आमच्या जनावराला पाजावं लागते आणि खुशालच मूग गिळून बसले तर साऱ्या भारतात मूग झालेलं गिळलेत का काय या सरकारानं हा त्यांना कसं आपल्या काही तिने खाम कुठं नाही आता आता झालं की महिन्याभरानं कोरडं फट पडत आहे सारे रबी पेरलेली जळून भक्षण होती दुरुळा होतोय त्याचा कुठं काही येत नाही कुठं शेळ्यासाठी कर्जासाठी एवढाली बाटकं निघत येत नक एवढाले मीठ टाकून शेतायला पाणी नाही कसलंच तिथं द्यायचं तिथं भरतच तेच सुटत येतात जिथं नाही तिथं सकाळ धरून असल्या टपुऱ्या हे झाले पीक आलेलं पाण्यामुळे पीक जात आहे रे बाबा पोटात इतका आणायचा रस नाही इतकाला पाटल्या दिले की पाणी केलं तर तसं तर सकाळ धरून काय हे करतो ती बिचारी आज 10-11-12 दिवस झाले 12वा दिवस आहे त्याला पाणी नाही का त्याला अन्न नाही घेत बी नाही घे म्हणले बाई घेत बी नाही ती सणाला पाहुण्यामध्ये आमच्या टपुऱ्यावर दोस्त माणसाची किंमत नाही राहिलेली सरकारला माणसाची किंमत राहिल्यावर जाग नाही पाहिजे त्यांना लोक सरकार मंच करताय का कोणी जोडीदार आहे म्हणून हे कळत आहे का आपल्याला बसलो तोंडाकडे बघत नसतो दिवसभर कोणाची काय आहे त्याला कळत कोण सांगताय ते सांगा आम्हाला